हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण संवेग म्हणजे मोमेंटमची काही उदाहरणं सोडवू. ठीक आहे. हे पहिलं उदाहरण पहा. हा एक बर्फावर स्केटिंग करणारा मुलगा आहे. ठीक आहे. तर या बर्फाच्छादित मैदानावर हा उभा आहे, सध्या स्थिर उभा आहे आणि त्याच्या हातात एक बॉल आहे. आता आपल्याला इथे माहिती दिलेली आहे की या बॉलचं वस्तुमान आहे 0.15 किलोग्रॅम आणि बॉल आणि या मुलाचं एकूण वस्तुमान आहे 50 किलोग्रॅम. ठीक आहे. आता हा काय करतो, हा मुलगा या बॉलला क्षितिज समांतर दिशेने 35 मीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने फेकतो. ठीक आहे. आता मला माहिती आहे की हे असं अगदी क्षितिज समांतर वगैरे फेकणं फार कठीण असतं, पण असं समजा की याला ते फेकता येतं. ठीक आहे. आणि त्याने तो बॉल तसा फेकला. तर मग आता प्रश्न असा आहे की हा चेंडू इकडे फेकल्यानंतर हा मागच्या दिशेने किती वेगाने सरकेल. याला रिकॉईल किंवा प्रतिक्षेप असं म्हणतात. जेव्हा एखादी वस्तू समोर फेकल्याने जो फेकणारा आहे तो मागच्या दिशेने सरकतो, त्याला रिकॉईल किंवा प्रतिक्षेप म्हणतात. याचं अजून एक चांगलं उदाहरण म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती बंदूक चालवते त्यावेळी ती बंदूक खांद्यावर टेकवली जाते आणि मग गोळी चालवल्यानंतर त्या व्यक्तीच्या खांद्याला झटका बसतो. याचं कारण पहा. जेव्हा बंदुकीतून गोळी बाहेर जाते ती गोळी फार हलकी असते, तिचं वस्तुमान अगदीच कमी असतं, पण तिचा वेग खूप जास्त असतो. आणि संवेग अक्षय्यतेच्या नियमानुसार एकूण संवेग कायम राहायला पाहिजे, स्थिर राहायला पाहिजे. म्हणून मग जेव्हा गोळी उजव्या दिशेने खूप जास्त वेगाने पुढे जाते तेव्हा बंदूक ही थोड्याशाच वेगाने मागच्या दिशेने सरकते. आता थोडासाच वेग का बरं? कारण बंदुकीचं वस्तुमान हे गोळीच्या वस्तुमानापेक्षा पुष्कळ जास्त असतं आणि मग गोळी चालवल्यानंतर बंदूक मागे सरकल्यामुळे खांद्यावर झटका बसतो आणि याला म्हणतात संवेग अक्षय्यतेचा नियम. चला मग आता आपल्या प्रश्नाकडे वळूया. इथेही या मुलाचा आणि बॉलचा एकूण संवेग कायम राहायला पाहिजे, स्थिर राहायला पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण लिहायला सुरुवात करूया. सुरुवातीचा संवेग किंवा मोमेंटमला पीने दर्शवतात आणि आय म्हणजे इनिशियल, सुरुवातीचा. तर सुरुवातीचा संवेग आहे वस्तुमान गुणिले वेग. आता बॉल आणि मुलगा दोघांचं वस्तुमान दिलेलं आहे आपल्याला 50 किलो, म्हणून आपण इथे लिहिलं 50 किलो. आणि सुरुवातीला हा मुलगा स्थिर उभा होता म्हणून त्याचा वेग होता 0, म्हणून मग सुरुवातीचा संवेग आहे 0. ठीक आहे. आता मग काय होतं, हा बॉलला क्षितिज समांतर दिशेने 35 मीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने फेकतो. ठीक आहे. मग बॉल आणि मुलगा हे वेगवेगळे होतात. ठीक आहे. आता हा बॉल मुलाच्या हातात नाही आहे, म्हणून मग जेव्हा आपण अंतिम संवेग काढू तेव्हा तो आपल्याला अशा प्रकारे लिहावा लागेल. पहा, अंतिम संवेग P, F म्हणजे फायनल, अंतिम, बरोबर बॉलचा संवेग अधिक स्केटिंग करणाऱ्या मुलाचा संवेग. आता आपण हे सोडवूया. ठीक आहे. तर पहा आपल्याला काय मिळतं. अंतिम संवेग म्हणजे बॉलचं वस्तुमान जे आहे 0.15 किलोग्रॅम गुणिले बॉलचा वेग. बॉलचा वेग आहे 35 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे. अधिक स्केटिंग करणाऱ्या मुलाचा संवेग. स्केटिंग करणाऱ्या मुलाचं वस्तुमान आहे एकूण वस्तुमान वजा बॉलचं वस्तुमान म्हणजे 50 किलोग्रॅम वजा 0.15 किलोग्रॅम गुणिले स्केटिंग करणाऱ्या मुलाचा वेग. ठीक आहे. आता आपण हे सोडवूया. आपल्याला काय मिळतं पहा. अंतिम संवेग बरोबर याचा गुणाकार केल्यावर आपल्याला मिळतं 5.25 किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद अधिक 50 वजा 0.15 म्हणजे 49.85 किलोग्रॅम गुणिले स्केटरचा वेग. ठीक आहे. आता आपण याला वर घेऊन जाऊ, स्क्रीनवर थोडीशी जागा करू. पहा, हे इथे लिहिलं आणि आता आपण याला सोडवूया. संवेग अक्षय्यतेचा नियम काय सांगतो की सुरुवातीचा संवेग आणि अंतिम संवेग सारखेच असले पाहिजे, बरोबर. PF बरोबर PI. म्हणून आपल्याला पहा काय मिळतं. हे सगळं 5.25 अधिक 49.85 गुणिले VS बरोबर सुरुवातीचा संवेग जो आहे 0. या 5.25ला इकडे नेलं तर ते होईल ऋण संख्या आणि मग या 49.85नी त्याला भाग देऊया
आणि आपल्याला मिळेल VS बरोबर ऋण 5.25 भागिले 49.85. म्हणून मग VS बरोबर ऋण 0.105 मीटर प्रति सेकंद. आणि हा आहे वेग या स्केटरचा. आता इथे ऋणचिन्ह आहे, हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. इथे ऋणचिन्ह काय दाखवतं की हा स्केटर मागच्या दिशेने जातोय, म्हणजे डाव्या दिशेने सरकतोय. बॉल ज्या दिशेने गेला त्याच्या विरुद्ध दिशेने हा जातोय, हे ऋणचिन्ह सांगतंय. ठीक आहे. तर बॉलचा वेग आहे 35 मीटर प्रति सेकंद आणि स्केटरचा वेग आहे जवळपास 10 सेंटीमीटर प्रति सेकंद विरुद्ध दिशेने. तर हा स्केटर खूप कमी वेगाने मागे सरकतोय, पण मागे सरकतोय हे नक्की. आणि हाच आहे संवेग अक्षय्यतेचा नियम. हा नियम अजून एका ठिकाणी वापरला जातो. तुम्ही विचाराल कुठे? तर ते म्हणजे रॉकेटमध्ये. रॉकेट उडवताना वायूंना खालच्या दिशेने खूप जास्त वेगाने बाहेर टाकलं जातं आणि मग एकूण संवेग कायम ठेवण्यासाठी ते रॉकेट वरच्या दिशेने उडू शकतं. आहे ना मजेदार? चला मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.